आज तर तुमच्या भावाने डायरेक्ट पेरणीच ट्रॅक्टर चालवलो. ते कसं चालवलं हे बघण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत तुमचं डबल कामिनी ब्लॉगमध्ये. आज चालू आहे आपल्या शेतामध्ये गव्हाची पेरणी. आणि हे जे ट्रॅक्टर आहे आपण पेरायला भाड्याने आणलेलं होतं, कारण की आपल्या ट्रॅक्टरला काही पेरणी यंत्र नव्हतं. ते अशा प्रकारे पेरणी यंत्र आहे जे की गहू टाकते आपलाच. आणि ह्याच पेरणी यंत्राने आपल्या हारभर पण टाकायचं होतं. मग काय काम जास्त होतं आणि वेळ कमी, त्याच्यामुळे डायरेक्ट ट्रॅक्टरवरती तुमचा भाऊ बसला चालवायला. आपल्याला काही पेरता येत नाही, पण म्हटलं पाहू एकदा ट्राय करून. तसं ट्रॅक्टर चालवतो आपण, पण मग पेरलं नाही जात. आणि जेच बसलो नुसतं हाणायचं ट्रॅक्टर. तर जिथं 1 घंट्याचं काम होते तुमच्या भाव डायरेक्ट अर्ध्या घंट्यात कंप्लीट केलं. आता आपल्याला हारभर टाकायचं होतं. मग काही जो ट्रॅक्टरचा मालक होता तो आला स्वतः, आणि त्याने एकदम मस्त पेरायला सुरुवात केली होती. हारभर बरोबर टाकून घेतलं पेरणी यंत्रामध्ये. आणि इकडचं जे शेत आहे आपल्याला याचं टाकायचं होतं आता हारभर. मग जो स्वतः मालक आहे तोच बसला ट्रॅक्टर चालवण्यासाठी. आपण नुसतं आता साईडला बसून मजा बघणार होतो. आता हे जे इकडचं शेत आहे त्याला पेरायचं होतं आपल्याला. तर संध्याकाळपर्यंत आपलं जे पेरणं आहे ते सगळं झालं होतं. हारभर गहू दोन्ही टाकून झाले होते. आणि आता चाललो होतो आम्ही